नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण सध्या आपल्या आंब्याच्या केसर आंब्याच्या बागेची कटाई करायला सुरू केली आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हे आपले झाड हे 3 वर्षाचे झाड आहेत. आणि या 3 वर्षाच्या झाडाला कटाई कशी करायची आणि कटाई केल्यानंतर याच्यापासून काय फायदा होतो? तर शेतकरी मित्र, आपण हे 3 वर्षाचे जे झाड आहेत, हे झाडाचे जे खाली फंट्या आहेत आपण हे पाहू शकता. आता हे खाली आलेल्या फंट्या आणि तसेच जे जास्त फंट्या झाल्यात एक्स्ट्रा एकदम तगारी निघली त्या देखील काढायच्या. या खाली आलेल्या फंट्या पूर्ण बाजूला काढून टाकायच्या. हे पूर्ण झाड कसं खाली पडलंय. आणि ही जर आपण नाही कटाई केली तर पूर्ण झाड असे खालीच पडलेलं राहील. झाडाची वाढ होणार नाही, खोड मजबूत होणार नाही. त्यामुळे आपण हे बुडातलं जे आहे का, ते बुडातलं देखील पूर्ण कट करायचं आणि खाली आलेल्या फंट्या पूर्ण कट करायच्या. म्हणजे खाली माल हा जो खाली द्या त्याची फंटी झुकणार नाही. त्यामुळं आपण पूर्ण बुडातून झाड एकदम सुटसुटीत करायचं. पाहता आपण हे पूर्ण झाड सुटसुटीत करणार आहोत. तर या झाडांना जी नवती आलेली आहे एकदम, नवतीच्या पाठीमागे देखील काही झाड जास्त नवतीच्या फंट्या जास्त असतील ते देखील फंट्या कट करायच्या. आणि अशा खाली आलेले पूर्ण फंट्या कट करून टाकायच्या, जेणेकरून झाड हे सुटसुटीत होईल. मध्ये आलेल्या देखील फंट्या कट करायच्या. आणि आपल्याला जर वाटलं झाडाची हाईट कमी राहून द्यायची तर त्या टायमाला ते आपण कट करतो का हा लीडर कट करायचा. म्हणजे काय होतं, झाडाची हाईट सेम राहते, झाड जास्त हाईट होत नाही. आपल्याला आंबे तोडायला देखील काही अडचणी येत नाही, आंबे देखील व्यवस्थित तोडता येतात. त्यासाठी आपण या पद्धतीने 3 वर्षात झाडाची कटाई करायची. आणि झाड म्हणजे एकदम सुटसुटीत होत आहे. पाय खाली आलेली फंटी ही पूर्ण फंटी बाजूला काढून घ्यायची, त्याचे काही उपयोग होत नाही. त्यामुळं पुन्हा परत ती फंटी खाली येणार नाही आंबे लागले. त्यामुळे पूर्ण झाड हे त्या पद्धतीने आपण हे झाड सुटसुटीत होत आहे. त्यासाठी आपण झाडाची कटाई करणं खूप काळाची गरज आहे. का तर झाडाची कटाई जर नाही केली तर झाड हे एकदम खाली झोपलं जाईल आणि पुढच्या वर्षी आंबे लागायला कठीण होईल. त्यासाठी शेतकरी मित्र, आपण चांगल्यापैकी कटाई करायची आणि कटाई ही आपण घरच्या घरीच करायची. अशीच ताजी अपडेट पाहण्यासाठी आंब्याची तसेच हवामान अंदाजाची पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.